आज आपण बनवणार आहोत अतिशय कुरकुरीत, चौपट फुलणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी साबुदाणा बटाटा चकली. ही चकली बनवायला खूप सोपी आहे आणि एकदा बनवून ठेवली की वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत बटाटा साबुदाणा चकली आणि ह्या चकलीसाठी जास्त काही साहित्य लागत नाही आणि ही झटपटसुद्धा होते. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता मी इथं 2 कप असं साबुदाणा घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता एका पातेल्यात घेतला आहे. हा वजनी म्हणाल तर अर्धा किलो आहे आणि हे 2 ते 3 पाण्याने आपल्याला साबुदाणा धुवून काढायचा आहे. नंतर पाणी टाकून थोडंसं वरती अर्धा इंच येईपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आणि सकाळी मी साबुदाणा भिजवला आहे, नंतर संध्याकाळी हा छान असा भिजला आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये बघू शकता हा मोकळा साबुदाणा भिजला आहे. यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकूया. इथं छान असा आपला साबुदाणा भिजवून झाला आहे, तर इथं मी 1.5 कप असं गरम पाणी करून टाकलं आहे. जर तुम्हाला जास्त साबुदाणा भिजलेला असेल तर तुम्ही 1 कपसुद्धा टाकू शकता. साबुदाणा कितपत भिजला आहे त्यानुसार आपण गरम पाणी टाकू शकतो, नाहीतर आपलं मिश्रण जेव्हा आपण चकली बनवतो तेव्हा पातळ होऊ शकते. तर इथं कुकरमध्ये मी बटाटे घेतले आहेत, 1 किलो असे बटाटे घेतले आहेत. छान असे आपण शिजवून घेऊया. तर इथं पाणी टाकायचं आहे 1 ते 1.5 ग्लास आणि शिजायला ठेवूया आपण. मध्यम आचेवर 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने बटाटे शिजले आहेत. लगेचच सोलून घेऊया. गरम असतानाच आपल्याला सोलून घ्यायचं आहे, कोमट झाले की, म्हणजे साल अलगद निघते. तर ही आपण बटाट्याची साल काढून घेतली आहे. अशा पद्धतीने साबुदाणा बटाटा चकली आपल्याला बनवायला खूप सोपी आहे आणि आपण हे बटाटे सोलून घेतले आहेत. आता बटाटे सोलून झाल्यानंतर आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहेत. बटाटे खिसून घेतल्यामुळे चकली पाडताना अडकत नाही, व्यवस्थित चकली पडते आणि बटाट्याच्या खिसमुळे चकलीला सुद्धा साबुदाण्याच्या खूप छान बाइंडिंग येतं आणि चवही खूप अप्रतिम येते. आणि उपवासासाठी आपण ही चकली वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकवून ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपण बटाटे सगळे खिसून घेत आहोत. खिसल्यामुळे गुठळ्या बटाट्याच्या होत नाहीत आणि व्यवस्थित असा खिस पडतो खिसणीने. बटाटा छान असा आपण खिसून घेतला आहे. बघू शकता बटाट्याचा खिस आपला तयार आहे. अजिबात आपण हाताने स्मॅश केला नाही, खिसणीनेच खिसून घेतलेला आहे. मोठ्या परातीत असा मी बटाटा खिसून घेतला आहे. त्यामध्येच आता आपण रात्रभर भिजवलेला साबुदाणा पाहूया. छान असा भिजवला आहे, थोडासा ओलसर आहे आणि चांगला बोटाने स्मॅश केला की मऊ असा होतो आहे. तर व्यवस्थित भिजवलेला साबुदाणा आपण ह्या परातीमध्ये टाकून घेऊया. एकदम मऊ बटाटासुद्धा शिजलेला आहे आणि साबुदाणासुद्धा एका मोठ्या परातीत घेतला आहे. यामध्ये आता आपण हिरवी मिरचीचा ठेचा टाकूया. हिरवी मिरचीचा ठेचा टाकला आहे. आवडत असेल तर तुम्ही जिरी टाकू शकता, थोडीशी भाजलेली जिरी क्रश करून टाकू शकता. आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण. चवीनुसार मीठ टाकलं आहे. जर तुम्हाला लाल चकली हवी असेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. या ठिकाणी हाताने हे मिश्रण छान असं आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, जेणेकरून साबुदाणा आणि बटाटा एकजीव होईल. त्यामुळे आपण हाताने सगळं हे मिश्रण एकत्र करून घेऊया. ही बटाटा साबुदाणा चकली आपली खूप चविष्ट अशी होते. नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा तुम्ही आणि बनवल्यानंतर तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. हे मिश्रण आपण छान असं एकत्र करून घेऊया. हाताने मॅश करून घेतलं आहे, सगळं एकत्र करून घेतलं आहे, म्हणजे हे मिश्रण छान असं व्यवस्थित मळून घेतल्यानंतर एकजीव होतं. जर तुम्हाला हवं असेल तर ह्या साच्याला, चकलीच्या साच्याला तुम्ही आतून तेल लावू शकता. मी तेल लावलं नाही, तुम्हाला जर लावायचं असेल तर लावू शकता. चकलीचा साचा घेऊन आपण हे तयार मिश्रण साच्यात भरून घेतलं आहे आणि प्लॅस्टिक पेपरवर किंवा कापडावर छान गोल अशा चकल्या तुम्ही पाडून घेऊ शकता. ह्या पद्धतीने आपण साचा भरून घेतला आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल अशा चकल्या टाकून घेऊया. मिश्रण छान झाल्यामुळे
ही चकलीसुद्धा छान पडते आहे. बघू शकता तुम्ही. आतून तेल लावल्यानंतर इझिली अशी आपली चकली पडते आणि तुटतसुद्धा नाही. पण तेल लावल्यामुळे आपण जे वाळवणाचे पदार्थ आपण साठवून ठेवतो त्याचा कोमट असा वास येतो, म्हणून मी तेल लावून घेतलं नाही ह्या साच्याला किंवा शेवग्याला. तर आपल्या अशा पद्धतीने चकल्या सगळ्या तयार आहेत आणि मी 2 दिवस कडकडीत उन्हात अशा ह्या चकल्या वाळवून घेतल्या आहेत. बघू शकता तुम्ही. गोल गोल मस्त चौपट फुलणारी, कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी साबुदाणा बटाटा चकली आपली तयार आहे. मध्यम आचेवर मी तेल गरम करून घेतलं आहे. बघू शकता. आणि चकली टाकली की अशी वरती येते. आतून पोकळ होते आणि बाहेरून कुरकुरीत होते. तोंडात टाकताच विरघळणारी आहे. अजिबात कडकड अशी ही चकली अशा पद्धतीने बनवलेली लागत नाही आणि 1 ते 2 वर्ष आरामात टिकते. जर तुम्हाला ही बटाटा चकलीची रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचनला जरूर सबस्क्राईब करा. ही चकली अतिशय कुरकुरीत, चौपट फुलणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी साबुदाणा बटाटा चकली आपली तयार आहे. अशा पद्धतीने मी 2 ते 3 बॅच असे तळून घेतले आहेत. बनवायला खूप सोपे आहे आणि एकदा बनवून ठेवली की आरामात 1 ते 2 वर्ष टिकते. नक्कीच बनवून पहा तुम्ही ह्या पद्धतीने आणि खूप छान ही चकली उपवासामध्ये आपल्याला खायला तयार आहे. अशा पद्धतीने तळलेली नवरात्रामध्ये किंवा एरवीचा उपवास असो. वाळवणाच्या रेसिपीमध्ये आपण साबुदाणा बटाटा चकली पाहिली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.